आपल्यापैकी अनेक जणांना सकाळी उठल्या उठल्या पोट रिकामं असूनही ते एखाद्या फुग्यासारखं गच्च वाटतं. अगदी 2 घास खाल्ले तरी पोट एवढं टम्म फुगतं की श्वास घेणंही कठीण होतं. आपण बऱ्याचदा ह्याकडे सामान्य समस्या म्हणून दुर्लक्ष करतो. पण जेव्हा पोटातलं अन्न पचण्याऐवजी तिथेच कुजायला लागतं आणि रोज रोज करपट ढेकर यायला लागतात, तेव्हा समजून जा की हे लक्षण सामान्य नाही. हा तुमच्या शरीराने दिलेला एक अत्यंत महत्वाचा सायलेंट सिग्नल आहे. तुमची पचनशक्ती, तुमचं लिव्हर किंवा तुमच्या आतड्यांमध्ये एखादी गंभीर समस्या मूळ धरत आहे याचा हा थेट इशारा असू शकतो. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य बिट्सच्या माध्यमातून ह्या विषयाची संपूर्ण शास्त्रीय सत्यता अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पोट फुगणं म्हणजे नेमकं काय, ह्याची 6 छुपी कारणं कोणती 5 लक्षणं जीवघेणी ठरू शकतात आणि यावर घरगुती तसेच वैद्यकीय उपाय कोणते, ह्याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. आपल्या पोटात गॅस तयार होणे ही काही आजाराची खूण नाही, तर ती शरीराची पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपण अन्न खाताना किंवा पाणी पिताना थोडी हवा नकळत पोटात जाते. त्याचबरोबर आतड्यांमध्ये असलेले उपयुक्त जीवाणू अन्नाचे विघटन करताना कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन आणि मिथेन सारखे वायू तयार करतात. सामान्य परिस्थितीमध्ये हे वायू सहजपणे ढेकर किंवा वायूच्या स्वरूपात शरीराबाहेर पडतात. मात्र जेव्हा हे वायू आतड्यांमध्ये अडकून राहतात तेव्हा पोट फुगल्यासारखे वाटणे, आवळल्यासारखी भावना निर्माण होणे, जडपणा आणि अस्वस्थता अशी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे अनेकांना दिवसभर कामामध्ये लक्ष केंद्रित करणेही कठीण जाते. मित्रांनो, ह्या समस्येमागील सर्वात मोठं कारण म्हणजे मंदावलेली पचनक्रिया. उदाहरणार्थ, एखाद्या चुलीवर अत्यंत कमी आचेवर ठेवलेले अन्न जसे नीट शिजत नाही, त्याचप्रमाणे पचन संस्थेची कार्यक्षमता कमी झाली तर अन्नाचे विघटनही योग्य प्रकारे होत नाही. रात्री उशिरा जेवणे, सतत जड किंवा तेलकट पदार्थ खाणे, घाईघाईने जेवणे किंवा सतत बाहेरचे अन्न खाण्याची सवय यामुळे पोटातील पाचक रसांचे कार्य कमी प्रभावी होऊ शकते. आधुनिक वैद्यकीय शास्त्रानुसार जठरातील हायड्रोक्लोरिक ऍसिड अन्न पचवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. काही व्यक्तींमध्ये हे ऍसिडचे प्रमाण कमी असल्यास अन्न अधिक वेळ पोटात राहू शकते आणि त्याच्या फर्मेंटेशनमुळे म्हणजेच किण्वनामुळे गॅस जास्त प्रमाणात तयार होण्याची शक्यता वाढते. याची सुरुवात अनेकदा अगदी साध्या लक्षणांनी होते. जेवल्यानंतर पोट भरल्यासारखे किंवा फुगल्यासारखे वाटणे, वारंवार ढेकर येणे, पोटामध्ये गुरगुर आवाज होणे, पोट ताठ झाल्यासारखे जाणवणे किंवा जेवणानंतर सतत जडपणा राहणे ही त्यापैकीच काही सामान्य लक्षणं आहे. उदाहरणार्थ, एखाद्या लग्न समारंभात भरपूर तुपकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर काही लोकांना तासाभरातच पोट फुगल्यासारखे वाटते. हे प्रत्येकाच वेळी पोटातील ऍसिड कमी असल्याचे निश्चित लक्षण नसले तरी पचनक्रिया मंदावलेली असल्याचे संकेत असू शकतात. अशा तक्रारी वारंवार होत असतील, तीव्र पोटदुखी, वजन कमी होणे, रक्तस्राव किंवा सतत उलट्या यांसारखी इतर लक्षणेही असतील तर स्वतः उपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. पोट सतत फुगणे किंवा जेवल्यानंतर अस्वस्थ वाटणे यामागे केवळ चुकीचा आहार कारणीभूत नसतो. काही वेळा यकृताच्या कार्यक्षमतेत झालेला बिघाडही त्यासाठी कारणीभूत असू शकतो. लिव्हर हा शरीरातील अत्यंत महत्वाचा भाग असून ते बाईल नावाचा पाचक रस तयार करते. हा रस विशेषतः चरबीयुक्त पदार्थांचे पचन आणि त्यांच्या शोषणासाठी आवश्यक असतो. जर फॅटी लिव्हर किंवा इतर कारणांमुळे लिव्हरचे कार्य कमी झाले तर बाईलची निर्मिती कमी होऊ शकते. त्यामुळे विशेषतः चरबीयुक्त अन्नाचे पचन मंदावते, अन्न जास्त वेळ आतड्यांमध्ये राहते आणि त्यामुळे काही लोकांमध्ये गॅस व पोट फुगण्याची तक्रार वाढू शकते. मात्र फक्त गॅस किंवा ब्लोटिंग म्हणजे लिव्हरचा आजार आहे असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. अशी लक्षणे वारंवार दिसत असतील तर योग्य तपासणी करून मूळ कारण शोधणे गरजेचे असते. याशिवाय गॅस्ट्रायटिस ही देखील पोट फुगण्यामागील एक सामान्य समस्या आहे. गॅस्ट्रायटिस म्हणजे पोटाच्या आतील अस्तराला आलेली सूज किंवा दाह. वारंवार तिखट, मसालेदार, अतिखारट किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे, रिकाम्या पोटी वारंवार चहा किंवा कॉफी पिणे, काही औषधांचा दीर्घकाळ वापर किंवा हेलिकोबॅक्टर पायलोरी संसर्ग यांसारख्या कारणांमुळे ही समस्या उद्भवू शकते. अशा वेळी थोडेसे खाल्ले किंवा साधे पाणी प्यायले तरी पोट भरल्यासारखे वाटते. छातीमध्ये जळजळ होणे, आंबट ढेकर येणे आणि पोटात अस्वस्थता जाणवणे अशी लक्षणे दिसू शकतात. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती रोज सकाळी काहीही न खाता फक्त 2-3 कप चहा पित असेल तर काही दिवसांनी तिला पोटामध्ये जळजळ आणि ब्लोटिंगचा त्रास जाणवू शकतो. याचबरोबर इरिटेबल बाउल सिंड्रोम हा देखील पोट फुगण्याचा एक महत्वाचा विकार आहे. या अवस्थेमध्ये आतड्यांची हालचाल आणि त्यांची संवेदनशीलता बदललेली असते. तसेच मानसिक ताणतणावाचाही त्यावर मोठा प्रभाव पडू शकतो.
काही रुग्णांमध्ये बद्धकोष्ठता तर काहींमध्ये वारंवार जुलाब ही लक्षणे दिसू लागतात. परंतु दोन्ही प्रकारांमध्ये पोट फुगणे, गॅस होणे आणि पोटामध्ये कुरकुर जाणवणे ही सामान्य लक्षणे असतात. उदाहरणार्थ, अनेकांना महत्वाच्या मुलाखतीपूर्वी, परीक्षेच्या काळामध्ये किंवा कामाचा ताण वाढल्यावर पोटामध्ये गॅस, शौचाच्या सवयी बदलणे किंवा पोट फुगल्यासारखे वाटते. मित्रांनो, ह्यावरूनच मेंदू आणि पचनसंस्था यांच्यातील जवळचा संबंध लक्षात येतो. मात्र ही लक्षणे वारंवार होत असतील किंवा त्यासोबत वजन कमी होणे, रक्तस्राव, ताप किंवा तीव्र पोटदुखी यांसारखी लक्षणे दिसत असतील तर गॅस समजून दुर्लक्ष न करता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. पोट फुगण्यामागील आणखी एक अतिशय सामान्य कारण म्हणजे बद्धकोष्ठता. जेव्हा रोज सकाळी शौच व्यवस्थित होत नाही तेव्हा आतड्यांमध्ये मल जास्त काळ साचून राहतो, ज्यामुळे आतड्यांची हालचाल मंदावते आणि पचनादरम्यान तयार होणारा नैसर्गिक वायू सहज बाहेर पडू शकत नाही. परिणामी पोट फुगल्यासारखे वाटणे, जडपणा जाणवणे, वारंवार गॅस होणे आणि शौच करूनही पोट पूर्णपणे साफ न झाल्याची भावना निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती दिवसभर पुरेसे पाणी पित नसेल, फायबरयुक्त आहार कमी घेत असेल आणि शारीरिक हालचालही कमी असेल तर तिला बद्धकोष्ठतेसोबत ब्लोटिंगचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नियमित शौचाची सवय, पुरेसे पाणी आणि संतुलित आहार हे पचन संस्थेच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. काही लोकांमध्ये गॅस आणि पोट फुगण्याचे कारण त्यांच्या शरीराला काही विशिष्ट अन्नपदार्थ सहन न होणे म्हणजेच फूड इंटॉलरन्स असू शकते. यामध्ये लॅक्टोज इंटॉलरन्स असल्यास दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांतील लॅक्टोज नावाची साखर नीट पचत नाही. त्यामुळे दूध, चहा किंवा आईस्क्रीम खाल्ल्यानंतर पोटामध्ये दुखणे, गॅस होणे किंवा जुलाब होऊ शकतात. दुसरीकडे काही लोकांना ग्लुटेनशी संबंधित विकार, उदाहरणार्थ सिलियाक रोग किंवा नॉन सिलियाक ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी असल्यास गहू, मैदा किंवा त्यापासून बनवलेल्या पदार्थांनंतर पोट फुगणे, जडपणा किंवा इतर पचनाच्या तक्रारी जाणवू शकतात. मात्र प्रत्येकाला दूध किंवा गहू त्रास देतातच असे नाही. त्यामुळे स्वतःहून अन्नपदार्थ पूर्णपणे बंद करण्याऐवजी डॉक्टर किंवा आहार तज्ञांच्या सल्ल्याने योग्य तपासणी करूनच निर्णय घेणे अधिक सुरक्षित ठरते. गॅस आणि ब्लोटिंग ही बहुतांश वेळा साधी पचनाची समस्या असली तरी काही लक्षणे दिसल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. उदाहरणार्थ, कोणतेही कारण नसताना वजन झपाट्याने कमी होणे, पोटाच्या उजव्या बाजूला सतत वेदना होत राहणे, शौचाच्या रंगात किंवा स्वरूपात अचानक बदल होणे, वारंवार तीव्र छातीमध्ये जळजळ किंवा आंबटपणा जाणवणे, तसेच रात्री झोपेतही पोट खूप फुगलेले राहणे ही तपासणीची गरज दर्शवणारी लक्षणे असू शकतात. याशिवाय शौचात रक्त येणे, तीव्र पोटदुखी, सतत उलट्या, ताप किंवा अशक्तपणा यांसारखी लक्षणेही गंभीर कारणांकडे निर्देश करू शकतात. अशा परिस्थितीत घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वरित गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट किंवा संबंधित तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे हेच सर्वात योग्य पाऊल ठरते. जर तुम्हाला वारंवार पोट फुगणे, गॅस होणे किंवा जेवल्यानंतर जडपणा जाणवत असेल तर केवळ औषधांवर अवलंबून न राहता दैनंदिन जीवनशैलीत काही छोटे बदल करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दिवसाची सुरुवात शक्यतो रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफीने करण्याऐवजी एक ग्लास कोमट पाणी पिण्याने करा. त्यानंतर 5 ते 10 मिनिटे संथ गतीने चालल्यास किंवा घरात हलकी हालचाल केल्यास आतड्यांची नैसर्गिक हालचाल सक्रिय होण्यास मदत होते आणि शौचाची प्रक्रिया अधिक सुरळीत होऊ शकते. यासोबतच सकाळचा नाश्ता आणि दिवसभराचा आहार नियमित वेळेत घेण्याची सवय लावणेही पचनासाठी फायदेशीर ठरते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य आहाराची निवड. पचायला हलके आणि संतुलित पदार्थ जसे की मूगडाळीची खिचडी, लापशी, भाज्यांचे सूप किंवा वाफवलेल्या भाज्या यांचा आहारामध्ये समावेश करा. जेवणासोबत ताक घेतल्याने काही लोकांमध्ये पचनास मदत होऊ शकते. तर पपईमध्ये असलेले पपेन हे नैसर्गिक एन्झाईम प्रथिनांचे पचन सुलभ करण्यास मदत करते. मात्र प्रत्येकाची पचनसंस्था वेगळी असते. त्यामुळे एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला वारंवार त्रास होत असेल तर तो पदार्थ ओळखून त्याचे प्रमाण कमी करणे किंवा तज्ञांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरते. तिसरी पायरी म्हणजे पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण आणणाऱ्या सवयी टाळणे. वारंवार तळलेले पदार्थ, अतिप्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, मैद्याचे पदार्थ, जास्त साखर असलेली पेये आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स यांचे सेवन मर्यादित ठेवणे फायदेशीर ठरू शकते. मद्यपानाचा अतिरेकही लिव्हर आणि पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम करू शकतो. त्यामुळे त्यापासून दूर राहणे हितावह आहे. तसेच जेवताना घाईघाईने न खाता प्रत्येक घास नीट चावून खावा. त्यामुळे लाळेतील एन्झाईम्स अन्नामध्ये व्यवस्थित मिसळतात आणि पचनाची प्रक्रिया अधिक सुलभ होते. पोट पूर्णपणे भरून खाण्याऐवजी थोडी जागा रिकामी ठेवणे आणि जेवल्यानंतर किमान 15 ते 20 मिनिटे हलके चालणे ही सवय ही ब्लोटिंग कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. चौथी आणि शेवटची पायरी म्हणजे काही पारंपरिक घरगुती उपायांचा योग्य आणि मर्यादित वापर.
उदाहरणार्थ ओव्यामध्ये असलेले थायमॉल हे संयुक्त पचनास मदत करू शकते. त्यामुळे काही लोकांना ओव्याचे कोमट पाणी आरामदायी वाटते. त्याचप्रमाणे हिंगाचा वापरही पारंपरिकपणे गॅस आणि पोटातील कळा कमी करण्यासाठी केला जातो, जरी त्यावरील वैज्ञानिक पुरावे मर्यादित आहे. ऍसिडिटी किंवा पोटामध्ये जळजळ असल्यास काही व्यक्तींना गुलकंदामुळे थंडावा मिळू शकतो, परंतु त्यात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी. जर तुमचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त असेल, गॅसचा त्रास अचानक सुरू झाला असेल किंवा जीवनशैलीतील बदल आणि घरगुती उपाय करूनही 6 ते 8 आठवड्यांहून अधिक काळ समस्या कायम राहत असेल, तर गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टचा सल्ला घेऊन आवश्यक तपासण्या करून घेणे हे सर्वात योग्य पाऊल आहे. मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.